तर एक महत्त्वाची बातमी क्रीडा विश्वातून महिला T20 विश्वचषकामध्ये भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे। प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांमध्ये 6 बाद 170 धावा केल्या। स्मृती मंधानाने 68 धावांची विक्रमी खेळी केलेली आहे आणि डावाला वेगळाच आकार दिला, तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 36 धावांचं योगदान यात दिलं। तसंच यामधल्या षटकांमध्ये पाकिस्तानने काही महत्त्वाच्या बळी घेतले आणि पुनरागमन सुद्धा केलं होतं। मात्र अखेरच्या 2 षटकांमध्ये ऋचा घोषनं आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन केलंय आणि धावसंख्याही वाढवली। तसंच भारताला 170 धावांचा भक्कम टप्पा सुद्धा गाठून दिलेला आहे। पाकिस्तान समोर आता विजयासाठी 171 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात विश्लेषण जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे आमच्या क्रीडा प्रतिनिधी अनुष्का जोशी। अनुष्का, खरं तर ही मॅच जशी इंडियन वुमन्स टीम लढते आणि सगळ्यात महत्त्वाचं जी खेळी होते, स्मृती मंधाना असो किंवा ऋचाच्या संदर्भातली ही खेळी असो, या दोघांनी चांगल्या प्रदर्शन केलेलं आहे, चांगला खेळ दाखवलेला आहे। काय याचं विश्लेषण करतील, काय अपडेट्स? T20 महिला विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होता आणि पहिले भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता। सुरुवातीला शेफाली वर्मा ही लवकर आउट झाली होती, त्यानंतर जेमिमा सुद्धा तिने एकच धावा काढून तिची विकेट पडली होती। पण त्यानंतर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर जी कर्णधार आहे त्या दोघींनी मधली फळी कुठेतरी सांभाळली। स्मृती मंधानाने अर्धशतक केलं, 68 धावा काढल्या। हरमनप्रीत कौरने सुद्धा तिला उत्तम साथ दिली, 36 धावा तिने काढल्या। पण नंतर तिची विकेट गेल्यावर ऋचा घोषने भारताला सांभाळलं, तेव्हा असं वाटत होतं की कुठेतरी 150-160च धावा होतील। पण ऋचा घोषने जबाबदारी घेतली आणि तिने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जवळपास 36 धावा काढल्या आणि भारताला 170 धावांचं मोठं लक्ष्य हे गाठता आलं। आता 171 धावांचं लक्ष्य हे पाकिस्तान समोर त्यांनी उभं केलं आहे आणि आता पाकिस्तान कशी फलंदाजी करतो आणि हे लक्ष्य गाठू शकेल का हे बघण्यासारखं आहे। पाकिस्तानचे कर्णधार फतेमा साना ही उत्तम फलंदाज आहे, तिने सर्वात जलद अर्धशतक मारलं आहे, केवळ 15 चेंडूत तिने अर्धशतक मारलं आहे। त्यामुळे नक्कीच तिच्याकडे लक्ष असेल आणि आज तिने सामन्यात 2 विकेट सुद्धा काढल्या आहेत। त्यामुळे फातेमा सानावरती खूप मोठी जबाबदारी असेल पाकिस्तानची फलंदाजी सांभाळण्याची आणि हे टार्गेट चेस करण्याची। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल अनुष्का। Thank you.